नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. इलेक्शनचं वारं संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात वाहत आहे. कालच मी सांगितलं 196 उमेदवार BJPनी मार्केट म्हणजे उतरवलेले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत. काही लोकांनी तिकिटा परत केल्या, काही लोकांना गाळण्यात आलं आणि त्याच्यावरनं अनेक लोकांनी प्रेडिक्शन केलं की येणाऱ्या दिवसामध्ये BJPचा खरा चेहरा काय राहील. एका अर्थानं एक थोडं बऱ्यापैकी वातावरण असं होईल की जे एक्स्ट्रीम कोर हिंदुत्ववादी आणि सातत्यानं व्हायलेंट होऊन काँग्रेसवरती हल्ला करणारे अनेक लोक होते, त्या लोकांना मात्र तिकिटा दिलेल्या नाही. त्याच्यामुळे काही लोक सॉफ्ट लोक यावेळेस मार्केटमध्ये दिसत आहेत. एका अर्थानं असंही वाटते की BJP बहुधा आपली इमेज वाढवण्याच्या मूडमध्ये असेल. एक प्रशांत किशोर म्हणून तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की एक पॉलिटिकली ॲनालिसिस आहे आणि BJPला आणण्यामध्ये त्याचा मोठं श्रेय आहे असं बोललं जातं. परवा नरवा त्याचा एक व्हिडिओ मी पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी चार्ज लावलं की काँग्रेसनी हे जे इंडिया अलायन्स जो प्रकार केलेला आहे किंवा इंडिया अलायन्स झालेलं आहे हे फार लेट झालेलं आहे. आज त्याची गरज लाँग मार्चमध्ये किंवा त्यांचं न्याययात्रा करायला नको होती. त्यांनी आता ऑफिसमध्ये राहून बऱ्याच गोष्टी करायला पाहिजे ते सजेशन देत होते ते, परंतु ते काही सर्व चुकीचं होतं. ते BJPच्या ह्याच्यात फायद्याचं होतं. आज जे राहुल गांधींनी ज्या प्रमाणामध्ये रथयात्रा न्याययात्रा सुरू केलेली आहे त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण भारतामध्ये वेगळ्या पद्धतीने पडला आणि प्रामुख्यानं BJPचा जो बालेकिल्ला होता UP, बिहार, झारखंड या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिसाद मिळाला. याच्यावरती पटना इथे रविवारी 3 तारखेला एक मोठी रॅली झाली. इतकी भूतो न भविष्यो अशा पद्धतीची ती रॅली होती. 12 लाख लोक तिथे असण्याचं नमूद करण्यात आलं. कचाकच हॉल पटांगण भरलं होतं. रात्रीपासून लोक तिथे येण्याला सुरुवात केली होती आणि अशा सिच्युएशनमध्ये ज्या पद्धतीने आणि प्रामुख्यानं तिथे सर्व इंडिया गटातले सर्व लोक तिथे हजर होते. त्यामुळे अखिलेश यादव असो की मग CPMचे लोक असो, येचुरी असो, अनेक लोक जे होते, राहुल गांधी तर होतेच तिथे, त्याच्यानंतर अध्यक्ष होते. अशा पद्धतीचा हा सर्वाच्या सर्व तो शो जो झाला त्याच्यावरनं खऱ्या अर्थानं BJPला एकदम धक्का बसला. कारण 12 लाख गांधी मैदानात पटना इथे एकत्रित होणं आणि ज्या पद्धतीने सर्व लोक पेटून उठले BJPच्या विरोधात, त्याच्यामुळे निश्चितच BJPला त्याचा धसका बसल्याचं सर्व दोन्ही तिन्ही व्हिडिओ आहेत तुमच्यासमोर. आणि आज खऱ्या अर्थानं इंडियाला जे बळ आलेलं आहे ते या व्हिडिओवरनं आपण बघूया. 1-2 तुमच्या क्लिप्स तुमच्यासमोर ठेवतो, बघूया दोन्ही वीडियोज. सियासत को डिगा सकती है क्योंकि 114 सीट NDA के पास इस दौर में है जो BJP के पक्ष में उत्तर प्रदेश और बिहार से निकलती है. शायद इसीलिए उस बदलाव की हवा की नब्ज को राहुल गांधी ने इसलिए पकड़ा क्योंकि पटना के हवाई अड्डे से गांधी मैदान तक पहुंचते पहुंचते जो नजारा सड़कों पर वो देख रहे थे और जिस तरीके से समूचा गांधी मैदान सिर्फ और सिर्फ लोगों से पटा पड़ा था, इसका मतलब बहुत साफ है कि एक नेता के कहने भर से नहीं आए थे, बल्कि जो सवाल लोगों के भीतर है उन सवालों का रास्ता उन्हें अपनी मौजूदगी के साथ दिखाई दे जाए, इस अंदेशे में बिहार की राजनीति धड़कनों और उसके ककारे को बचपन से सीखती पड़ती है. किस तरीके की भीड़ और कैसा नजारा सड़कों पर, हमें लगता है एक क्षण के लिए इस तस्वीर को जरूर देखिए.
ना कोई ट्रेन चली, ना कोई बस चलाई गई, ना ट्रक चलाए गए कि लोग गांधी मैदान तक पहुंच जाएं। सिर्फ तेजस्वी यादव शहर दर शहर, दिन और रात, चाहे वो कोई भी पहर हो, यहां तक कि आज सुबह 4 बजे भी तेजस्वी यादव जगह जगह घूमकर प्रचार प्रसार यही कर रहे थे, गांधी मैदान पहुंच जाइए। उसके बाद इस देश की सत्ता डगमगाने लगेगी और राजनीतिक तौर पर कोई ऐसा ऐलान जिसमें लोगों को उनकी अपनी ताकत से रूबरू करा दिया जाए और उन्हें इस बात का एहसास करा दिया जाए कि इस देश की सत्ता आम लोगों के बल पर टिकी है और इस देश का अगर आम व्यक्ति एक समूह के साथ राजनीतिक तौर पर खड़ा हो जाए तो बहुत कुछ डगमगाने लगता है। और शायद यही वजह है कि इस दौर में दिल्ली की निगाहों में चाहे लालू यादव एक घास की तरह आंखों में चुभन पैदा कर रहे हों, लेकिन उस घास ने भी सीखा तो यही है, जब जबरदस्त हवा चले तो टूटो मत, झुक जाओ। उसको उखाड़ पाने की क्षमता सत्ता में होती नहीं है। और शायद यही वजह है कि इतनी बड़ी तादाद में और उस तादाद के सामने जब तेजस्वी यादव का जिक्र किया गया कि वो आ रहे हैं, तो कोई भी सवाल पूछ सकता है। जिस बिहार में आरजेडी को पिछले चुनाव में एक भी सीट नहीं मिली, जिस विधानसभा के भीतर उनके अपने चचा ने उन्हें दगा दे दिया और वो दोबारा बीजेपी के साथ खड़े हो गए और नतमस्तक देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सामने मंच से ही जब लौटने लगे, तब अगला सवाल यही है, इस सब के बावजूद भी क्यों दिल्ली की तरफ बिहार की जनता देख रही है। दरअसल बिहार की राजनीति और बचपन से पढ़े हुए राजनीति के ककहरे का एक ही पाठ होता है, अगर परिवर्तन चाहिए तो हमें खड़ा होना होगा। यह परिवर्तन जरूरी नहीं कि बिहार के भीतर हो, यह परिवर्तन इस देश के लिए भी होगा, तो भी बिहार की बंद स्थिति वहां पर उस आंदोलन के साथ खड़ी हो जाती है। और यह बार बार इस देश ने देखा है। और तेजस्वी यादव इसीलिए उन गरीब गुरबों, दलितों, आदिवासियों का जिक्र करते हुए निकले और उनको किसने आवाज दी और उस आवाज का मतलब क्या होता है, जो कल तक वो दबे कुचले थे, लेकिन इस दौर में तीसरी बड़ी इकोनॉमी का जिक्र है, इस दौर में अंतर्राष्ट्रीय तौर पर इंफ्रास्ट्रक्चर भारत में बन रहा है, उसका जिक्र है, इस दौर में G20 का जिक्र है, चंद्रयान का जिक्र है, लेकिन आम लोगों की भूख, उनकी गरीबी, 2 जून की रोटी मुहैया ना हो पाने की परिस्थितियां और समाज के भीतर के ताने बाने में एक रईस सत्ता के सामने खड़े होकर दिशा निर्देश देने की स्थिति, चुनौती कौन देगा। इसी बात को तेजस्वी यादव ने मंच से जब जगाना शुरू किया तो पूरा गांधी मैदान शोर से ढक गया। दोनों हाथ उठा के बताइए, अगर आप साथ दोगे तो तेजस्वी मर मिटने को तैयार है आपके लिए। अरे लालू जी मुख्यमंत्री थे जो देश में कभी नहीं हुआ। मानसिक गुलामी से मुक्ति लालू जी ने दिलाया, बिहार में सामाजिक न्याय करके दिखाया, गरीबों को आवाज दिया। आज कोई भी गरीब 90 के बाद अपना अधिकार के लिए लड़ना जानता है, अति पिछड़ा लड़ना जानता है, दलित लड़ना जानता है, आदिवासी लड़ना जानता है, अल्पसंख्यक भाई लड़ना जानते हैं। अब कोई चप्पल उतरवा देगा, अब कोई कुआं का पानी नहीं पीने देगा। अरे अब कुआं का पानी नहीं, 10-10 को कुआं बना लेगा और जरूरत पड़े तो उन्हीं लोगों को पानी पिला देगा। क्या बात करते हैं ये लोग। तेजस्वी यादव जानते हैं उनकी राजनीतिक झोली इस बार खाली नहीं है। राजनीतिक तौर पर उन्होंने चंद महीनों में जितनी नौकरियां दे डाली, उतनी नौकरी इस देश के किसी भी राज्य के किसी भी मुख्यमंत्री ने नहीं दी, यहां तक कि प्रधानमंत्री मोदी तक ने नहीं दी। और संयोग यह भी देखिए कि ईडी ने तेजस्वी यादव को जिस कटघरे में खड़ा किया है, उन पर आरोप यही है कि उनके पिता जब रेल मंत्री यानी लालू यादव जब रेल मंत्री थे, तब वह नौकरी की एवज में
जमीन हथियाते थे, सस्ते में जमीन ले लेते थे और उसके बदले नौकरी दे देते थे। और तेजस्वी यादव की मौजूदा राजनीति लाखों नौकरियां देने को लेकर है। तो क्या बिहार की बदलती हुई राजनीति और पीढ़ी दर पीढ़ी बदलती हुई राजनीतिक परिस्थितियों के भीतर दिल्ली इस स्थिति को भांप नहीं पाई? उसे इस बात का अंदेशा बिल्कुल नहीं था कि जब नीतीश कुमार साथ आ गए और लगातार कल 2-3 रैलियां जब नीतीश के साथ मिलकर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री खुद कर रहे थे, उन तीनों चारों रैलियों को भी अगर मिला दिया जाए तो इतनी भीड़ जो गांधी मैदान में मौजूद थी, उसका आधा भी या उसका 1/4 भी इन तीनों चारों रैली स्थानों पर लोगों का जमावड़ा नहीं था। तो क्या राजनीतिक तौर पर हार के इसी डर से दिल्ली के तमाम राष्ट्रीय न्यूज चैनलों को कहा गया कि आप पटना के गांधी मैदान की रैली का ब्लैकआउट कर दीजिए, प्रसारण रुक गया? 2 चैनलों ने कोशिश जरूर की थी, लेकिन चंद मिनटों के बाद वह भी किसी दूसरी खबर पर आ गए। दरअसल नब्ज वही है, अगर बिहार और उत्तर प्रदेश की राजनीति पल्ला झाड़ ले बीजेपी से, तो एक झटके में जो बीजेपी आज की तारीख में 303 सीटों पर खड़ी है, वह 203 सीटों पर आ जाएगी, यानी 272 के भी लाले पड़ जाएंगे। और इसको खुले तौर पर कहने और बताने से कोई हिचक अखिलेश यादव ने नहीं दिखाई और उन्होंने खुले तौर पर कहा 120 सीट का सवाल है। उत्तर प्रदेश तैयार है, अगर बिहार तैयार है तो उसके बाद बीजेपी सत्ता में आ नहीं सकती है। बंधू भगिनींनो, आपण नेहमीप्रमाणे एक बुद्धाची क्लिप पाहत असतो। आजची क्लिप अत्यंत सुंदर आहे। ज्या ज्या कोणाला वाटत असेल तर त्यांनी ही क्लिप्स आपल्याजवळ नेहमी ठेवावं, कारण ज्यावेळेस आपण वादविवाद करतो, लोकांशी चर्चा करतो, मुख्यतः हिंदू मायथॉलॉजीच्या लोकांशी, त्यावेळेस ते विचारतात की हे एवढ्या वर्षापासून पूजापाठ आहे तो काय व्यर्थ आहे का? म्हणजे आम्ही लोक उपास करतो, हे करतो, एवढ्या दिवसापासून प्रतिष्ठा करतो, हे काय काय मूर्ख आहोत का आम्ही? तर याच्यावरती भगवान बुद्धांनी एका सिंपल भाषेमध्ये जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कोणती फक्त पूजा करून काहीच होत नाही समजा। आणि त्यांनी जे उदाहरण दिलेले आहे तिथे एक ज्या ह्याच्यात गेले होते उर्विला कश्यप नावाचे एक हे होते मोठे काय म्हणता येईल त्याला साधू होते आणि त्यांचा मोठा शिष्य होता, एक मोठा त्यांचा एक आश्रम होता आणि शेवटी त्याच्यात इतकं परिवर्तन झालं की ते सर्वच्या सर्व लोकांनी बुद्धाला शरण झाले आणि बुद्धिझम म्हणजे बुद्धाला शरण होऊन त्यांनी आपली तिथे धम्म घेतला। अशा पद्धतीचा तो व्हिडिओ अत्यंत सुंदर आहे। तुम्ही सर्व लोकांनी त्याला क्लिप करावं, पाहावं, मल्टिपल अनेकदा पाहावं हीच माझी इच्छा आहे। चला बघूया आपण व्हिडिओ। अरे आप यहाँ हैं? आज जब हम अपने शिष्यों से वार्ता कर रहे थे तो आपको वहां नहीं पाया। मैं वहां उपस्थित नहीं रहना चाहता था। क्यों? आप अपने शिष्यों को संबोधित कर रहे थे। यदि स्वाभाविक कोई प्रश्न मेरे मन में जागता तो आपके शिष्यों के सामने उसे पूछना आपको दुविधा में डाल सकता था, परंतु यहाँ तो एकांत है। अब हम वार्ता कर सकते हैं। कृपा करें, आप दुख के संबंध में कुछ कह रहे थे। क्या आप ये मानते हैं कि दुख सत्य है? क्या आप ये भी मानते हैं कि दुख के कारण भी है? हाँ। यदि कारण है तो दुख तो रहेगा, और यदि कारण ही समाप्त हो जाए तो दुख भी लुप्त हो जाएगा, जैसे सूर्य के प्रकाश से अंधेरा। आप सुनी सुनाई बातें नहीं कहते, अपने गहन अनुभव के आधार पर कहते हैं। आप धर्म और सिद्धांत की नहीं, देखी हुई बातें कहते हैं। आपने कहा कि मुक्ति का मार्ग है अपने विवेक को जगाना और गूढ़ ध्यान में लिप्त हो जाना, जिससे मनुष्य स्वयं को और इस संसार को भली भांति समझ सकता है।
परंतु एक प्रश्न है, ये जो सारी विधियां हैं, रीतियां हैं, पूजा पाठ हैं, क्या ये सब व्यर्थ है? यदि कोई व्यक्ति इस नदी के दूसरे किनारे पर जाना चाहे तो वो क्या करे? यदि जल गहरा नहीं है तो वो चलकर जा सकता है, और यदि जल गहरा है तो वो नाव की सहायता से जा सकता है या स्वयं तैरकर जा सकता है। यदि वो चलना ना चाहे और ना ही तैरने को तैयार हो और ना ही नाव ले जाने को तैयार हो, और वो कहे कि मैं प्रार्थना करता हूं इस नदी का दूसरा किनारा स्वयं चलकर मेरे पास आ जाए, तब तो ऐसे व्यक्ति को मूर्ख कहेंगे, महामूर्ख। इसी प्रकार यदि व्यक्ति अज्ञान और भ्रांति को अपने विवेक से मिटाएगा नहीं तो परम आनंद और मुक्ति के दूसरे छोर पे कैसे पहुंच पाएगा? चाहे वो पूजा करे या अनुष्ठान या व्रत करे या किसी नीति पर चले, वो इस किनारे ही रहेगा। हमने सारे शास्त्रों को पढ़ा, उन पर व्याख्या की, परंतु जीवन के इतने जटिल सत्य को इतनी सरलता से किसी ने नहीं समझाया, किसी ने नहीं समझाया। आप इस भटकती मानवता को परम ज्ञान का मार्ग दिखाएंगे। आप करुणा के सागर हो। हे बुद्ध, आप हमें अपना अनुयायी स्वीकार करें। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि। हे पराक्रमी, हे युग पुरुष, आज बुद्ध की शरण में हम आते हैं, आज धर्म की शरण में हम आते हैं, आज संघ की शरण में हम आते हैं। समय की गहरी नदी में इन दीन दुखियों और भटकती आत्माओं के आप ही नाविक हो। नेहमीप्रमाणे आज आपण बहुजन सौरभला आढावा घेऊ। आज आढावा म्हणजे शेतकरी 6 मार्चला दिल्लीला जाणार, 10 मार्चला रेल्वे रोखणार, शेतकरी नेते सरवनसिंग पंढेर यांचं आव्हान आहे। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने बीजेपीने थट्टा केली, ज्या पद्धतीने सांगितलं होतं की तुम्हाला मागचं जे आंदोलन होतं 2 वर्ष चालणारं आणि मिनिमम प्राईसवरती त्यांना काही हे बेनिफिट द्यायला, शेवटी त्या लोकांना त्यांनी काहीच केलं नसल्यामुळे पुन्हा ते रस्त्यावरती आलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते त्यांचं आंदोलन आलं आणि 6 तारखेला सर्वच्या सर्व लोक दिल्लीला येणार अशी ती बातमी आहे। त्याच्या शेजारी आज आमचे मित्र लोकनाथ आज त्यांचा कवी यशवंत लोकनाथ कवी यशवंत यांची कविता आता पुणे युनिव्हर्सिटीमध्येही त्याच्यात लागू झालेले आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचं स्वागत करायला आज आम्ही त्यांना बोलावलं तिथे आमच्या बहुजन सौरभच्या ऑफिसला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचं मोठं स्वागत आम्ही केलेलं आहे। त्याचा एक व्हिडिओ आम्ही त्याच्या म्हणजे एक फोटोग्राफ्स आज बहुजन सौरभला डावीकडे शेजारी लावलेले आहे। शहाबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकचे पंतप्रधान, तुम्हाला माहिती असेल शहाबाज हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते, त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे। त्याच्या शेजारची एक बाजूची न्यूज आहे, आम्ही टॉप न्यूज, प्रियंका दमन दीवमधून निवडणूक लढवू शकतात, कारण काँग्रेसला असं वाटते की आता आपण साऊथमध्ये आपलं मोठं जे वर्चस्व तिथे नाही आहे आपलं तेवढं ज्या प्रमाणात प्रेझेंटेशन पाहिजे, तर त्या मोठ्या प्रमाणात प्रेझेंटेशन वाढवायला या सर्वांची इच्छा आहे की प्रियंकानी आता सक्रिय राजकारणात यावं अशी त्यांची इच्छा आहे, म्हणून ती आम्ही महत्त्वाची बाजू टाकलेली आहे। तिकीट नाकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्याचा राजकारणातून संन्यास। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की डॉक्टर हर्षवर्धन मंत्री होते, हेल्थ मिनिस्टर होते
आणि त्यांच्या काळात त्यांनी बऱ्याच काही कामं केले. त्यांची इमेज इतकी स्वच्छ होती की त्यांचं नाव सर्वच पार्टीच्या लोकांनी ते घ्यायचे. अशा त्यांना तिकीट नाकारल्यामुळं त्यांनी सरळ सांगितलं की मला आता पॉलिटिक्समध्ये तसाही आधी इंटरेस्ट नव्हता, परंतु मी हायकमांडच्या नेतृत्वाने आलो, सेवा केली आणि मी पुन्हा निवृत्त होत आहे आणि संन्यास घेतो आहे राजकारणापासून, अशी घोषणा दिलेली आहे. भोजपुरी अभिनेते पवन सिंग यांची निवडणुकीतून माघार. त्यांना BJPची तिकीट मिळाली होती, परंतु त्यांनी स्वतः माघार घेतलेली आहे. अशा पद्धतीने अनेक लोकांनी BJPला रामराम ठोकला आणि अशी पण चर्चा आहे की BJPमधनं अनेक लोक एकदाचं इलेक्शन डिक्लेअर होतील झाल्याबरोबर ते लोक परत येतील. ज्या ज्या लोकांचे तिकीट नाकारल्या गेलेले असतील असे सर्व लोक काही ना काही उपद्रव करतील. शिवराज सिंग चौहानला यावेळेस पुन्हा लोकसभेची तिकीट मिळाली, जेणेकरून त्यांनी तिथे काहीतरी आफत करू नये, BJPला नुकसान पोहोचू नये या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी तिथे घडलेल्या आहेत. आज बघूया बॉटममध्ये आज आम्ही पेपरच्या मनोज जरांगेची नाटके महाराष्ट्राला कळली आहेत. मंत्री छगन भुजबळला त्यांच्यावरती OBCचा मोठा नेता छगन भुजबळ, तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे, त्यांनी म्हटलं आहे की याला मनोज जरांगे हा किती काय आहे, त्याचे कोणते कोणते नाटकं आहेत ते मला कळलेले आहेत. याच्यावरती एक सुंदरशी बातमी त्यांची आज आम्ही घेतलेली आहे. भरधाव स्विफ्ट उसाच्या ट्रॅक्टरलाची धडक, चौघांचा जागीच अंत, एक लातूरची बातमी आहे महाराष्ट्रातली, ती बातमी आज आम्ही घेतलेली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धार खोदकामातून सापडल्या 1000 वर्षापूर्वीच्या मूर्ती, परंतु त्या मूर्ती कोणचं कुठे सापडलेल्या ते काही लिहिलेलं नाही. कानपूरला आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की भगवान बुद्धाचं सर्वच्या प्रस्थ आणि अशोकाच्या नंतर अनेक जे काही मंदिरं होते त्याच्यात एवढे मंदिरं कुठे गेले तर ते सर्वच्या सर्व कुठे ना कुठे उत्खनन करताना सापडत असतात, परंतु त्याचे नावं मात्र त्यांनी गुप्त ठेवलेलंच ही बातमी आहे. आज बघूया 5/4वरती 24 फेब्रुवारीला सेवाग्राम इथून रोजगार संवाद यात्रा निघाली होती. त्याचा आज आम्ही आलेख दिलेला आहे. त्याच्यात महत्त्वाचे काही जे मुद्दे त्यांनी लावलेले होते ते की या भागामध्ये किती उद्योगधंदे यांनी आणलेले आहेत त्याचा सर्व आढावा करावा. पेपर फुटीच्या बाबतीमध्ये ह्यांनी काय केलं मागच्या खासदारांनी त्याच्याबद्दल त्यांनी जबाब द्यावा. बेरोजगार निर्मूलन करण्यासाठी त्यांनी कोणते कोणते काय कामं केलेले आहेत त्याच्याबद्दलचा आढावा द्यावा. सुशिक्षित बेरोजगारला जे इथून महाराष्ट्रातनं दुसरीकडे जात आहेत त्याच्यासाठी या खासदारांनी काय केलं त्याचं उत्तर द्यावं. अशा अनेक बाबी घेऊन लाँग मार्च निघालं होतं त्यांना 24 फेब्रुवारीला. त्याचा आम्ही आढावा बैठक घेतलेली आहे. तसंच आज आम्ही अजिंक्य रुग्णालय कामठीच्या वतीनं पल्स पोलिओ दिन साजरा, त्याची एक छोटीशी बातमी आम्ही घेतलेली आहे. वरती आमचे बहुजन सौरभला एक कुटुंब एक हार ह्या संकल्पनेनी आपण रिझर्व्ह बँक चौकातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला एक फॅमिली रोज तिथे हार घालत असते, तर त्याची बातमी आम्ही बहुजन सौरभला देत असतो. त्यांच्यातर्फे छोटासा निधी गोळा करून त्यांनी बहुजन सौरभला आर्थिक सहाय्य व्हावं या दृष्टीने ते काल आले होते. त्यांचा सर्वांचा फोटो याच्यावरनं तुम्हाला अनेक लक्षात येईल की अशा अनेक संस्था आहेत की ज्या बहुजन सौरभला डायरेक्टली इनडायरेक्टली मदत करत असतात. तुम्हाला पण मी अपील करेल की अशाच पद्धतीने जर तुम्ही कुठले प्रोजेक्ट असतील तर ते राबवा. बहुजन सौरभ नेहमीच तुमच्या पाठीशी उभा राहील. आज त्याच्याच खाली व्याघ्र प्रकल्पातूनच जाणाऱ्या रेल्वे मार्गाला अखेर परवानगी. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की नागबीडवरून नागपूर-नागबीडमध्ये आज फॉरेस्टचा पूर्ण एरिया आहे, परंतु त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी सिग्नल दिलं त्याच्यामुळे ते होऊ जाईल तिथे ट्रेन, परंतु तिथे आता नवीन एक ट्रेन नागबीडला सुरू होणार आहे आणि त्याचं ते लायसन्स त्यांना मिळालेलं आहे, म्हणजे नो ऑब्जेक्शन मिळालेलं आहे. एक नागपूरचीच बातमी आहे. 36 वर्षानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय. अमरावतीचं एक छोटंसं प्रकरण होतं, 2 गटामध्ये भांडण होतं आणि त्याचा निकाल लागायला 36 वर्षे लागली. त्याच्यामुळे ती एक महत्त्वाचीच बातमी सर्व लोकांसाठी आहे. बिहारच्या धर्तीवरच जातनिहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये का नाही? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा प्रश्न सरकारला, तुम्हा लोकांना, सर्वांना याच्यासाठी की तिथे बिहारमध्ये जर होऊ शकते तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही याचा प्रश्न सरकारला केलेला आहे. आज एक अत्यंत महत्त्वाचे शिधा पत्रिका धारकाला मिळणार
वर्षभर मोफत अन्नधान्य म्हणजे जे आताही मिळत असतं ते पुन्हा कंटिन्यू होईल असा सरकारचा मानस आहे. आणि मोदींनी प्रत्येक ठिकाणी म्हटलं की मी जोपर्यंत राहील तोपर्यंत तुम्हाला मोफत राशन मिळेल. याच्यावरती अनेक लोकांनी टीका केलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की या देशाला तुम्ही भिकारीच ठेवणार आहात का? म्हणजे त्यांना काय भिकाऱ्यासारखं या धान्य घ्या आणि घरी जा म्हणजे आणि मला निवडून द्या हाच तुमचा पर्पज आहे का? अशा पद्धतीच्या अनेक टीका केलेल्या आहेत. त्याच्याच खालची हिंगणघाट येथे बस स्थानकावर पोलिओचे डोस सर्व पूर्ण भारतभरच पोलिओचे डोजेस सुरू आहेत. लसीकरण सुरू आहे आणि जिथे तिथे बस स्टेशन असो की रेल्वे स्टेशन असो तुम्हाला तिथे पोलिओचे ड्रॉप्स ते देताना दिसत आहेत. अरेगाव येथे सुद्धा तशाच पद्धती झाली. ती एक बातमी आम्ही लावलेली आहे. एक नागपूरची बातमी आहे. ऑफिसर क्लबमध्ये एक ऐतिहासिक एक मोठं स्विमिंग टँक होतं. त्याची दुर्दशा पाहून त्यांनी सांगितलं की ते आता इतिहासातच जमा झालेलं आहे. ती एक बातमी लावलेली आहे. वाचकांना आव्हान बहुजन सौरभ वाढवण्यासाठी तुम्हा सर्व लोकांना एक आव्हान केलेलं आहे. ती बातमी आम्ही एक जाहिरात टाकलेली आहे. बहुजन सौरभचीच बातमी आहे. जाहिरात आहे ती. आभासी लोकशाहीतील श्रद्धाळू जनमानस म्हणजे आज लोकशाहीच्या नावाखाली ज्या पद्धतीने आणि व्होटर हा ज्या पद्धतीने श्रद्धाळू आहे आणि देवाच्या नावावरती तो मोठ्या प्रमाणामध्ये व्होट करतो म्हणजे त्यांना असं वाटतं की मी देवाची पूजा करतो म्हणजे मोदींची पूजा करतो. म्हणजे मोदींनी सांगितलं की याला व्होट द्या चला त्याला व्होट द्या करतो काय तो देवाच्या नावावरती जे एक्सप्लॉटेशन सुरू आहे तर त्याच्यात ते थांबलं पाहिजे कुठेतरी अशा पद्धतीचा आशयाचा आजचा अग्रलेख आहे. आज त्याच्या शेजारी सांगा ना जरांगेंना बोलविता धनी कोण म्हणजे जरांगे पाटलाच्या मागे लागणारे आहेत कोण आहेत हा एक सुंदरसा बालाजू मारगुळे यांचा लेख आणि त्याच्यात त्यांनी सर्व सांगितलं की हे कसं घडून आलं आणि त्याच्या मागची चालणारी यंत्रणा या सर्वांवरती एक सुंदरसा लेख. आज तसंच आमचे मित्र एक धम्म सहल ते म्हणून ते सातत्यानं भूपेंद्र गणवीर हे लिहित आहेत. ते पूर्ण श्रावस्ती अंगुलीमाल आणि जेतवन याच्यात काय झालेले म्हणजे आणि त्यांच्या प्रवास वर्णनाचं हे सर्वच्या सर्व मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण ते सातत्यानं देत आहेत. हा 10वा त्यांचा अंक आहे. क्रमशः सुरू आहे. एक सुंदरसं आहे सर्व लोकांना वाचण्यासारखं आणि एक फार मोठा माणूस लिहितो आहे भूपेंद्र गणवीर त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना एक वाचण्यासारखं एक आहे. त्याच्याच खाली आज आम्ही राजकारणी बुद्धिबळ व भुजबळ राजकारणी लोक कशा पद्धतीने तो गेम खेळून आणि भुजबळांना त्याच्यात कसं अडकवतात या पद्धतीचं एक चांगलं विश्लेषण करणारं आमचे मित्र नागेश चौधरी यांचा सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला मिळेल आणि कसं त्यांनी त्याला ट्रॅप केलेलं आहे आणि ओबीसीना कसं वापरून राहिले हा एक सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला मिळेल. एक निळी ऊर्जा या स्मृती ग्रंथाला शुभेच्छा. विमला भारतीय प्रशासनिक अधिकारी म्हणून त्या आहेत की ते जिल्हा कलेक्टर होत्या नागपूरला. त्यांनी आज शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज बघूया पान 2वरती 3वरती एक आमचा लेख आहे स्वसन्मान चळवळ. एक अनिल वैद्य जस्टिस अनिल वैद्य हे आमच्या न्यूजपेपरमध्ये बहुजन सौरभला ते डायरेक्टरही आहे आणि सातत्यानं लिहित असतात आणि त्याच्यावरती काळारा मंदिर जे बाबासाहेबांनी तो पहिला सत्याग्रह होता तो मंदिरात जाण्याचा नव्हता. त्यांनी सांगितलं की आमचा हा अधिकारही आहे. आम्ही कुठेही तुम्ही मंदिराला जाण्यापासून आम्हाला जे थांबवत आहेत तो आमचा अधिकार आहे हेच फक्त त्यांना सांगायचं होतं. त्या काळाराम मंदिराला जाऊन पूजा करून तुम्हा लोकांना त्या मंदिरात घुसवायचंच नव्हतं त्यांना. अशा पद्धतीचा हा सुंदरसा लेख तुम्ही वाचनीय आहे. आज बघूया त्याच्या खाली आज आम्ही जगात प्रसिद्ध दक्षिण भारताचे सातवाहन साम्राज्य एक सातवाहन एम्पायर जे होतं ते इसवी सनापूर्वी 187 आणि तेव्हापासूनचा जो इतिहास होता सातवंशांचा हा सातवाहनचा हा अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणारे धम्मपाल देशभ्रतार यांचा सुंदरसा हा ऐतिहासिक लेख वाचनीय आहे. तुम्ही सर्व लोकांनी तो ज्या लोकांना इतिहासाची माहिती असेल त्यांनी तो पेपर कटिंग करून ठेवावा सातत्यानं वाचावं म्हणजे लोकांना कुठे ना कुठे आपल्याला त्याला चर्चा करताना इझी होईल. त्याच्या शेजारी रतन ताडेंचा लेख राजकारणात असो की समाजकारणात प्रोत्साहन देणाऱ्यापेक्षा पाय ओढणारेच अधिक
अशा पद्धतीचे त्यांची हे आहे. त्यांनी अनेक उदाहरणं दिलेले आहेत. अशा पद्धतीने रतन तायडेंनी तो लेख लिहिलेला आहे. आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानाचा आम्ही आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना आज व्हिडिओ जर आमचे आवडले असतील, काही सुझाव असतील तर ते निश्चितच तुम्ही मला कळवा. आणि अशाच पद्धतीने आमचे व्हिडिओ जर तुम्ही पाहता, फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छोट्या मोठ्या जाहिराती निश्चित द्या, जेणेकरून बहुजन सौरभ सर्वाईव्ह राहायला पाहिजे. PDF मी तुम्हाला पाठवतो. PDFला अनेक लोकांना सर्क्युलेट करा, जेणेकरून बसल्या बसल्या ज्या लोकांना वर्तमानपत्र मिळत नसेल त्या लोकांना इझी होईल. आज जवळपास 60-70 हजार लोक आमचे व्ह्युअर्स आहेत, PDF वाचतात. म्हणजे आमच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्यूल मिळेल की व्हिडिओही आहे आणि ऑडिओ आणि हे पण आहे, रीडिंगही आहे. अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे. सर्व लोकांनी सपोर्ट करावा एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम.